खुश खबर खुश खबर। मैं रमेश मनोहर सागवेकर ज्वेलर्स सोने चांदी आणि मोत्याचे कलात्मक तसेच आकर्षक हॉलमार्क HUID अत्याधुनिक पद्धतीचे दागिने मिळण्याचे खेडमधील एकमेव ठिकाण। मैं रमेश मनोहर सागवेकर ज्वेलर्स घेऊन येत आहेत ग्राहकांसाठी दसरा आणि दीपावली निमित्त आकर्षक भेट योजना। 15 ऑक्टोबर 2023 ते 10 डिसेंबर 2023 या कालावधीत ग्राहकांना मिळणार 20,000 रुपयांच्या सोने आणि चांदीच्या रोख खरेदीवर आकर्षक भेट कुपन। प्रथम विजेत्यास 2 व्हीलर तर इतर विजेत्यांसाठी टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, AC सह 55 आकर्षक भेट वस्तूंची लैलूट खास दसरा आणि दीपावली निमित्त। आमचा पत्ता सोनाराळी तालुका खेड तसेच पोलादपूर बाजारपेठ मारुती मंदिर शेजारी तालुका पोलादपूर। तर अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा। संपर्क क्रमांक 92 70 28 43 23 आणि 77 41 08 93 15। कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्तमभूत माहिती देणारे प्रसार माध्यम म्हणजेच माझे कोकणमध्ये मी सागर कदम तुमचं मनपूर्वक स्वागत करतो। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात महत्त्वाच्या हेडलाईन्स। खेडमधील मदर टेरेसा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये भरवले जात आहेत 8वी ते 10वी चे बेकायदेशीर वर्ग। आमदार भरत गोगावले यांची उद्धव ठाकरेंवरती बोचरी टीका। कडेलोट करण्यासाठी टकमकटोक पाहिलेय का? भरत गोगावलेंचा उद्धव ठाकरेंना सवाल। सुप्रिया सुळेंच्या विरोधात दीपक केसरकरांचा आवाजाचा पारा चढला। प्रसार माध्यमांशी बोलताना संताप व्यक्त। जिल्ह्यातील समुद्रात वाढला जेलीफिशचा वावर। मासळीवर अवलंबून असलेल्या मच्छीमारांवरती आर्थिक संकट। आणि तळा प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था। रस्त्यावरती सर्वत्र धुळीचे साम्राज्य। आता पाहूया सविस्तर वृत्त। श्रीवर्धन येथील सभेत उद्धव ठाकरे यांनी रायगडच्या टकमक टोकाचा उल्लेख करीत आमदार भरत गोगावले यांच्यावरती टीका केली होती। या मुद्द्यावरून आमदार भरत गोगावले यांनी देखील उद्धव ठाकरे यांच्यावरती बोचरी टीका केली आहे। नेमके काय बोलले आहेत भरत गोगावले पाहूया। कडेलोटासाठी पहिला टकमकी टोक त्यांनी पाहिलंय का? आणि टकमक रायगड किल्ला चढून जाण्याची ज्याच्या धमक आहे तेच हे करू शकतात। त्यांच्याकडे कोण आहे रायगड किल्ल्यावर चढून जाण्यासाठी? आणि त्यासाठी आमचा कडेलोट करणाऱ्यांना अजून बराचसा अवधी आहे। जोपर्यंत भरत शेठची नियत आणि नीतिमत्ता चांगली आहे तोपर्यंत कोणच कडेलोट करू शकत नाही। ट्रिपल इंजिनचं सरकार आता शाळा बंद करून दारूची दुकानं सुरू करणार असल्याचा गंभीर आरोप सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या सुप्रिया सुळे यांनी केला आहे। यावर शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आवाजाचा पारा चढवत एक जरी शाळा बंद झाली असेल किंवा दारूचं दुकान सुरू झालं असेल तर मी माझ्या पदाचा राजीनामा देईन असं उत्तर देत संताप व्यक्त केला आहे। ही आमची परंपरा नाही। कुठली शाळा बंद झाली आणि कुठे दारूचं दुकान सुरू झालं दाखवा। एक दुकान जर चालू झालेलं असेल तर मी माझ्या पदाचा राजीनामा देईन। ज्या लोकांचं शिक्षणाचं बाजारीकरण झालं महाराष्ट्रामध्ये कसं झालं हे मला माहिती आहे। कोट्यावधी रुपये जातात आमचे फुकट, कसे जातात मला माहिती आहे। एक शब्दाने आम्ही बोलत नाही याचा अर्थ काय? मुलांची काळजी नाही का? मुलं शिकायला नको का? मुलांना चांगल्या शाळा नको का? की नुसतीच भर सगळ्या शिक्षण संस्थांची करायची? आज शिक्षण संस्थांच्या मोठ्या मोठ्या इमारती उभ्या राहिल्या। आज माझा खेड्यामधला विद्यार्थी गळक्या शाळेमध्ये बसतो, मोडक्या बेंचवर बसतो। अनेक ठिकाणी बसायला बेंचेस सुद्धा नसतात। परिस्थिती कधी सुधारायची नाही का? आणि कुठला पैसा आहे? CSRचा पैसा जर त्यांनी खर्च केला आणि शाळा सुधारल्या, काय चूक आहे? तुमच्या पोटात का दुखतं? एवढे मोर्चे निघतात, कोण मोर्चे घडवतंय? याचं उत्तरसुद्धा महाराष्ट्राच्या जनतेला दिलं पाहिजे। आणि म्हणून एखादं वाक्य जर पवारसाहेबांच्याकडून आलं आणि त्यांच्या मनामध्ये गैरसमज असेल तर त्यांची ताबडतोब भेट घेऊन त्यांचं वेळ घेऊन त्यांना सगळं दाखवण्याचा एवढा मी पवारसाहेबांचा चाहता आणि त्यांना मानणारा आहे। आणि सुप्रियाताईने काही इथे येऊन बोलावं हे दुर्दैव आहे। आणि म्हणून मी स्वतः काम केलेलं आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काम केलेलं आहे। आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काम करत असताना निश्चितपणे जिल्ह्याचा विकास कसा होईल हे ज्याप्रमाणे मी बघतो, तसंच शिक्षण खात्याचा विकास कसा होईल आजपर्यंत का नाही घडलं? आजपर्यंत शिष्यवृत्तीची रक्कम ही 5 पट मला वाढवायला लागली, तुम्ही का नाही वाढवली? फक्त ग्रँटेबल स्कूलच्या लोकांना फक्त कशा ग्रँट मिळाल्या पाहिजेत? एका वेळेला 10 शिक्षक पाठवले पाहिजेत, मग 10 शिक्षकांमध्ये तडजोड होणार आणि मग त्याच्यामधून काहीतरी घेतलं जाणार। हे सगळे प्रकार मी बंद केले। ह्याच्यापुढे फक्त 3 शिक्षक पाठवले जाणार।
हा निर्णय घेतला म्हणून माझ्यावर राग असू शकतो. निलेश राणे यांच्या नाराजी नाट्यानंतर त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. नेमकं काय बोलले आहेत निलेश राणे ते आपण पाहूया. त्यापासून सगळ्यांचे आभारच आहेत. एका सामान्य कार्यकर्त्याला माझ्यासारख्या एवढ्या सगळ्यांनी जे प्रेम दिलं, माझ्याकडे शब्द नाही त्यांचे आभार मानण्यासाठी, पण तरी पण आभार हा फार छोटा शब्द आहे. मी नेहमी त्यांच्या ऋणातच राहीन. जे काय त्यांनी माझ्यासाठी उभं केलं ते सांगणं कठीण, आणि म्हणून मी आयुष्यभर त्यांच्या ऋणात राहीन एवढंच मी या निमित्ताने सांगतो. तरी देखील मनापासून माझ्या सर्व सहकाऱ्यांचं, त्यांनी जे मागच्या काही दिवसांमध्ये चित्र उभं केलं, निलेश राणे तसा फार लहान माणूस आहे. असं असताना मला परत प्रवाहात आणणं ह्याच्यामध्ये त्यांचाही फार मोठा वाटा आहे. मी सन्माननीय फडणवीस साहेबांना जेव्हा भेटलो, त्यांनी मला जो विश्वास दिला त्या विश्वासावर मी परत कामाला लागलो, आणि माझा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय फडणवीस साहेबांवर विश्वास आहे. जी आमची चर्चा झाली त्यामध्ये जे काही झालं चर्चेमध्ये, माझा विश्वास आहे ते 100% तसं होईल, आणि म्हणून मी आता कामाला लागलेलो आहे. या निमित्ताने आज एवढंच सांगतो, आपण आपलेही सगळ्यांचे आभार मानतो. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी आज नवी मुंबईतील वाशी टोल नाक्यावर वाहन संरक्षण रूमला भेट दिली. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. पाहूयात. जसं 7-8 दिवसापूर्वी साहेबांनी प्रेस घेऊन सांगितलं होतं की प्रत्येक टोलवरनं इतक्या गाड्या जातात आणि इतकी वर्ष टोल चालू आहे. 15 वर्षापेक्षा जास्ती. मी तर वाशी, मला आठवते मी शाळेत असल्यापासून टोल चालू आहे. एवढा टोलचा पैसा जातो कुठे? आणि त्याच्यानंतर आपले रस्ते चांगले का नसतात? आपला मुद्दा मेन तोच आहे की ह्या टोलवाल्यांची जबाबदारी आहे की त्यांनी रस्ते मेंटेन केले पाहिजेत. ते तुम्ही सगळे हॅपी आहात का की रस्ते एकदम गुळगुळीत आहेत? तर नाही आहेत. कुठचेच रस्ते चांगले नाही आहेत. रस्त्यात दरवर्षी खड्डे पडतात. ही जबाबदारी ह्यांची असते हे मेंटेन करायची. त्याच्यावरती आम्ही चेक ठेवण्यासाठी आता 15 दिवस, कारण ते काही आकडा देतील, आपण कसा विश्वास ठेवायचा? त्याच्यासाठी आम्ही आमचे कॅमेरे लावले. पण अनफॉर्च्युनेटली सरकारने तेव्हा जे अग्रीमेंट केलंय ते सरकार आणि बँकांच्या मध्ये आहे, जे आपण ब्रेक 2024 पर्यंत तोडू शकत नाही लिगली. त्यामुळे 2024 पर्यंत टोल बंदच नाही होऊ शकत. पण निदान बंद नाही होऊ शकत तर त्यांनी जे फॅसिलिटीज द्यायला पाहिजे त्या तरी द्यायला पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही भांडतोय. आणि 2024 नंतर आमचं जर असंच अंकुश राहिला तर 2024 नंतर ते नवीन कॉन्ट्रॅक्ट करतील. त्याच्यात आपल्याला अजून ॲडिशनल आपण काय करू शकतो की जसे रस्त्यांची जबाबदारी, की दरवर्षी रस्ते का खराब होतात? आपल्याच महाराष्ट्रात काय वेगळा पाऊस पडतो का? दगड बिगडं पडतात वरनं, की आपल्याच रस्त्यात खड्डे पडतात? जसं गेल्याला बोललो, चंद्रयान जर एवढ्या लवकर आपण 5 वरती नेऊ शकतो तर मुंबई आणि गोवा 16 वर्ष काय लागतात रस्त्याला? परवा आमचे अविनाश जाधव गेले होते, नवीन झालेल्या ब्रिज वरती खालून अख्ख्या सळ्या बाहेर आलेल्या आहेत. ह्या कॉन्ट्रॅक्टरना कधी तुरुंगवास दाखवणार? परवा चिपळूणचा बनत असलेला ब्रिज पडला. ह्या कॉन्ट्रॅक्टरना कधी तुरुंगात टाकणार? रायगडात आता ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार शिगेला पोचला आहे. विविध पक्षांचे वरिष्ठ नेते मंडळी, लोकप्रतिनिधी गाव खेडापाड्यात प्रचार सभांना हजेरी लावतायत. रायगडच्या सुधागड तालुक्यातील सामाजिक, राजकीय दृष्ट्या महत्त्वपूर्ण आणि आर्थिकदृष्ट्या सधन असलेल्या रासळ ग्रामपंचायतीच्या भाजप-प्रणित उमेदवारांची प्रचार सभा आज प्रचंड उपस्थितीत पार पडली. रसाळ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या उमेदवार सौ सुवर्णा नरेंद्र खाडे आणि सर्व उमेदवार यांना जनतेचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत असल्याने त्यांचा विजय निश्चित झाल्याचे बोलले जात आहे. मला सरपंच पदासाठी तुम्ही उमेदवारी जाहीर केली, त्याप्रमाणे तुम्ही ठामपणे माझ्या पाठीशी राहा. मी पहिला आपल्या गावाचा विकास, आपल्या ग्रामपंचायतचा विकास कसा होईल याच्यावर भर देईल आणि पूर्ण माझ्या टीमला माझं सहकार्य, त्यांनी मला सहकार्य दिलं. आरिफभाई
मी खरोखर सांगते, याच्या पुढे प्रत्येक कामामध्ये कुठलाही अडथळा आला तर सगळ्यांनी माझ्यासमोर ठामपणे, माझ्या बरोबर ठामपणे उभं राहायचं. कोणत्याही अडचणीला मात करण्याची धमक आपल्यामध्ये ठेवायची. विरोधकांना कोणत्याही अफवांना बळी पडू नका. आणि या येत्या 5 तारखेला निवडणूक होईल, त्याच्यामध्ये 6 तारखेला निकालामध्ये 1+10 हे आपलाच पॅनल आला पाहिजे. पण विशेषतः ज्यांना मतदान करायचंय, किंबहुना आम्हाला हीच मंडळी पाहिजेत, आम्ही त्यांच्यासाठी केवळ मतदान नाही करणार, तर आम्ही त्यांच्यासाठी पुढले 10 दिवस कष्ट करणार, असे सांगणारे सहकाऱ्यांची संख्या इथे साधारणतः 350 या ठिकाणी आहे. त्यामुळे मित्रांनो, निकाल स्पष्ट आहे. पण निकाल स्पष्ट जरी असला तरी आपण शेतकरी मंडळी आहोत. आपण भात या ठिकाणी चांगला पिकल्यानंतर, मळणी घातल्यानंतर त्याला उंदीर लागणार नाही याची खात्री जशी आपण शेवटच्या दिवसापर्यंत घेतो, तशी तुम्हा मंडळींना शेवटच्या दिवसापर्यंत खात्री घ्यावी लागणार. ही ग्रामपंचायत ही वेगळी ग्रामपंचायत आहे. या सुधागड तालुक्यामध्ये ज्या ग्रामपंचायतीमध्ये इंडस्ट्री आहे, अशी ही सर्वाधिक इंडस्ट्री असणारी कदाचित ही ग्रामपंचायत असेल, कदाचित परळी सुद्धा असेल. दिलीप भोईर यांनी साळाव येथील शिवमर्दानी आखाड्याला भेट दिली. मौल्यवान ऐतिहासिक वारशांची माहिती घेत ऐतिहासिक परंपरा जपणाऱ्या शिवप्रेमी युवकांचे त्यांनी कौतुक देखील केले आहे. तळा शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली असून या रस्त्यावर सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. बऱ्याच काळापासून या रस्त्याची डागडुजी करण्यात आली नसल्याने या रस्त्याची अक्षरशः आळण झालेली आहे. शहरातील हा मुख्य रस्ता असून या रस्त्यावरती प्राथमिक आरोग्य केंद्र, महाविद्यालय, झेडपी शाळा तसेच फोंडळवाडी, मेठ मोहल्ला, मुंढ्याची वाडी, भोईरवाडी यांसारख्या वाड्या असल्याने या रस्त्यावरून शालेय विद्यार्थी, महिला, शासकीय कर्मचारी तसेच नागरिकांची वर्दळ असते. परंतु या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे तसेच उखडलेल्या खडीमुळे रस्त्याची पूर्णतः चाळण झाली असून या रस्त्यावर सतत उडणाऱ्या धुळीमुळे नागरिकांना मणक्याचे आजार, धुळीचा त्रास, श्वासनाचा त्रास यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या रस्त्याची लवकरात लवकर डागडुजी करण्यात यावी अशी मागणी येथील नागरिकांकडून केली जात आहे. पेण येथे कार्यरत असणाऱ्या मदर टेरेसा इंग्लिश मीडियम स्कूलला इयत्ता 1ली ते 7वी पर्यंत मान्यता असताना 8वी, 9वी व 10वीचे वर्ग बेकायदेशीर भरले जात आहेत. या विरोधात माजी नगरसेवक संतोष पाटील यांनी पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचा इशारा दिला आहे. शहरी भागासाठी 30 विद्यार्थ्यांची गरज असते आणि ग्रामीण भागासाठी 25. तर या मदर टेरेसामध्ये जेमतेम 6 ते 7 विद्यार्थी 8वीच्या वर्गात आहेत. त्यामुळे ह्यांना मान्यता मिळणार नाहीच. हे उगीच बेकायदेशीर वर्ग भरतात आणि मुलांच्या भवितव्याशी खेळतात. या बाबतीत पालकांना कोणतीही कल्पना नाही. तरी ह्या शाळेच्या विरुद्ध कठोरात कठोर कारवाई व्हावी. ज्यावेळी मी पत्रव्यवहार केला त्यावेळी या संस्थेचे पदाधिकारी येऊन मला भेटले. त्यांना मी हात जोडून विनंती केली की बाबा रे, तुमच्या संस्थेला मान्यता आणा 8वी, 9वी, 10वी वर्गाला. माझं काहीही ऑब्जेक्शन नसेल. इव्हन त्यांनी सांगितलं की शैक्षणिक क्षेत्रातल्या आम्हाला बऱ्याचशा गोष्टी माहिती नाही. तर त्यांना शैक्षणिक क्षेत्रातला माणूस मी शोधून दिला आणि सांगितलं हा माणूस तुम्हाला मदत करील, परंतु माझ्याकडनं अपेक्षा करू नका की तुम्हाला बेकायदेशीर बाबीला माझ्याकडनं मदत होईल. त्यानंतर त्यांना मी माहितीच्या अधिकाराने पत्र दिला, एक अर्ज दिला. त्याचंही सुद्धा संस्था चालकाने आजपर्यंत उत्तर दिला नाही. उपोषणाला बसणार याच्यासाठी आहे की 4 माणसांना समजावा की काय शैक्षणिक क्षेत्रात प्रकार चालू आहे. आज जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडत चालल्यात आणि खाजगी शाळांचा वाढत चालल्यात. पण खाजगी शाळा कशा प्रकारच्या वाढल्यात किंवा त्या कशा प्रकारे अवैधरित्या चालल्यात हे लोकांना समजावं म्हणून मी हा एक दिवस लाक्षणिक उपोषणाला बसणार आहे. रायगड जिल्ह्यातील समुद्रात आता जेलीफिशचा वावर वाढला आहे. त्याचा परिणाम मासेमारीवर होऊ लागला आहे. जेलीफिशच्या भीतीने मच्छीमार मासेमारीपासून वंचित आहेत. पापलेट, सुरमई आदी मासळीच्या ऐन हंगामात बंदरावर हजारो बोटी गेल्या 15 दिवसांपासून किनारी उभे करण्याची वेळ मच्छीमारांवरती आली आहे. मासळीवर अवलंबून असलेल्या कामगारांवर आर्थिक संकट उभे राहिले आहे.
जिल्ह्यामध्ये यांत्रिक व विनायांत्रिक अशा एकूण सुमारे 5,000 बोटी आहेत. या बोटींद्वारे मच्छीमार मासेमारी करीत आहेत. मासेमारी करण्यापासून मासळी बोटीत काढणे, त्यातून मासळी निवडून काढणे, मासळी बाजारात विकण्यासाठी नेणे अशा अनेक प्रकारची कामे केली जातात. ऑक्टोबर महिन्यात सुरमई, पापलेट, रावस, कोळंबी ही मासळी मिळते. कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा तालुका खेड आणि खेड तालुका ग्रामीणची खेड भरणेनाका येथे सभा संपन्न झाली. या सभेला खेड तालुक्यातील बहुसंख्य कुणबी बांधव उपस्थित होते. तसेच कुणबी समाजोन्नती संघाचे अध्यक्ष श्री भूषण बरे व राजकीय संघटन समितीचे अध्यक्ष श्री अशोक वालम सह अनेक कुणबी संघटनेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच बहुसंख्य समाज उपस्थित होते. वास्तविक या कोकणामध्ये आपल्याला सर्वांनाच ठाऊक आहे, जवळजवळ 60 ते 65%, 70% काही ठिकाणी 75% एवढ्या मोठ्या प्रमाणात कुणबी समाज असताना आज कुणबी समाजाचे असलेले प्रश्न जे वर्षानुवर्ष जसे तसे पडलेले आहेत, कुठलाही राजकीय पक्ष, कुठलाही राजकीय नेता किंवा कुठलाही राजकीय व्यक्ती त्याकडे लक्ष देत नाही आहे. आज हे जर प्रश्न सोडवायचे असतील तर सर्व कुणबी समाजाला एकत्र यावंच लागेल. वेगवेगळ्या चुली मांडलेल्या आहेत, त्या बाजूला ठेवून एकच चुलीवरती तुम्हाला शिजवून खावं लागेल. याचाच अर्थ असा आहे की तुम्ही जिथपर्यंत एकत्र येणार नाही, एका झेंड्याखाली, एका बॅनरखाली तुम्ही येणार नाही. आज मातृसंस्थेला 103 वर्ष झाली. हे जे आपले समाज नेते आहेत यांनी 103 वर्षापूर्वी काहीतरी विचार केला होता आपल्या समाजाचा आणि समाजाची संघ स्थापन केला. पण आज आपण काय विचार करतोय? वेगवेगळ्या कुठल्या तरी पक्षाच्या दावणीला बांधले गेलो आहेत आणि म्हणून आम्ही प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यांमध्ये फिरून आम्ही समाज बांधवांना समजवतोय की बाबांनो बस झालं आतापर्यंत जे केलं ते, आता एकत्र येण्याची वेळ आलेली आहे. एकत्र या तरच हे प्रश्न सुटतील. आज छोट्या मोठ्या जे घटक आहेत, काही प्रमाणात 2-3%, 4-5% लोक आहेत, अशांना त्यांची भवनं मिळत आहेत. आम्हाला प्रत्येक तालुक्याला कुणबी भवन मिळणार म्हणून सांगितलं होतं माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी. कुठे गेलं ते? काय मिळालं नाही? याच्या जर पाठचा आपण विचार केला तर आपली चुकी आहे, त्यांची सरकारची चुकी नाहीये. आपण चुकतोय कुठेतरी. आपण आपल्यामध्ये ग्रुपबाजी करून बसलोय, गटतट करून बसलेलो आहोत आणि हे कुठेतरी संपुष्टात आणावं म्हणून आजची ही सभा आम्ही घेतो. आझादी का अमृत महोत्सव निमित्त मेरी मिट्टी मेरा देश या अभियानाअंतर्गत आज संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून 35 जिल्ह्यातील विविध तालुक्यातून मातीने भरलेले अमृत कलश घेऊन नेहरू युवा केंद्राच्या नेतृत्वाखाली मुंबई येथे आणण्यात आले. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच मंगलप्रभात लोढा, मंत्री सुधीर मुनगंटीवार आदी उपस्थित होते. मुंबई येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अमृत कलशाची पूजा करण्यात आली आणि आता त्यानंतर संपूर्ण राज्यभरातील स्वयंसेवकांसह अमृत कलश यात्रा स्पेशल ट्रेनने दिल्लीसाठी रवाना झाली आहे. या कार्यक्रमासाठी येणाऱ्या प्रत्येक तालुका प्रतिनिधीसाठी अत्यंत उत्तम असे नियोजन करण्यात आले. सर्व सोयी सुविधा देखील देण्यात आल्या आहेत. आता 31 ऑक्टोबर रोजी दिल्ली येथील कर्तव्य पथ या ठिकाणी पुढील कार्यक्रम प्रधानमंत्री यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. या प्रवासात प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हा समन्वयक उपस्थित आहेत. रत्नागिरी जिल्ह्याचे समन्वयक म्हणून बालाजी पोशेट्टी हे मार्गदर्शन करत आहेत. आणि खरं म्हणजे महाराष्ट्राचा उत्स्फूर्त सहभाग राष्ट्रीय स्तरावर देखील सुवर्ण अक्षराने लिहिला जाईल असा विश्वास आहे. मी मगाशी खारगेचा विचार की महाराष्ट्राचं नियोजन गावागावात, खेड्याखेड्यात, घराघरापर्यंत आपण केलं आणि ते मला म्हणाले की महाराष्ट्र आपल्या देशामध्ये नंबर 1चा या मेरी माटी मेरा देश या कार्यक्रमात करेल. कुणबी शिक्षण प्रसारक संस्था खेड मुंबई संचलित नवभारत हायस्कूल व ज्युनियर कॉलेज भरणे या विद्यालयात गडकिल्ले प्रतिकृती स्पर्धा दिनांक 25 ऑक्टोबर ते 28 ऑक्टोबर 2023 या कालावधीत आयोजित केली होती. राज्यभरातील गडकिल्ले हे नामशेष होताना पाहावयास मिळत आहेत व त्याचबरोबर तत्कालीन किल्ल्यांमध्ये अनेक मावळ्यांचे वीरमरण, झालेली युद्धे, गडातील असणारी त्या काळातील व्यवस्था, वास्तुविशारदेने केलेली किल्ल्यांची अंतर्गत रचना इत्यादी इतिहासात लोप पावत चालले आहेत. याची जाणीव आजच्या विद्यार्थ्यांना व उद्याच्या नागरिकांना व्हावी या उद्देशाने गडकिल्ले प्रतिकृती स्पर्धा व प्रदर्शन नवभारत हायस्कूलमध्ये भरवण्यात आले. परिसरातील नागरिक व पालकांनी भेट देऊन मुलांच्या कलेचे भरभरून कौतुक केले व त्याचप्रमाणे त्यांच्या कलेला बक्षीस देऊन गौरव केला.
त्यामध्ये विद्यालयाकडून 5,000 रुपये प्रशस्तीपत्र व पुष्प, काळकाई देवस्थानकडून 5,000 रुपये, संस्थेचे सचिव ॲडव्होकेट तुलट डफळे यांनी 1,000 रुपये, लायन्स क्लबनेही बक्षीस व प्रशस्तीपत्र देऊन गौरव केला. उरणमधील JNPA बंदरातील सेज प्रकल्पातील चॉकलेट कंपनीला आग लागल्याची घटना सकाळी घडली आहे. या आगीत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. मात्र आगीची तीव्रता एवढी होती की कंपनीतील मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सदरची आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न केले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी JNPA बंदर परिसरातील सोनारी ग्रामपंचायत हद्दीतील सेज प्रकल्प उभारण्यासाठी पुढाकार घेतला होता. त्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत 5 वर्षांपूर्वी करण्यात आले होते. मात्र JNPA बंदरातील महत्त्वाच्या सेज प्रकल्पातील चॉकलेट कंपनीला आग लागल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सदरची आग कशामुळे लागली याचे कारण स्पष्ट झालेले नाही. मात्र आगीची तीव्रता एवढी होती की धुराचे लोट उंच हवेत पसरत होते. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र कंपनीतील सामानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच JNPA सिडकोच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळावर धाव घेऊन आगीवर नियंत्रण आणण्यासाठीचे शर्थीचे प्रयत्न केले. आता आग पूर्णपणे विझली आहे. या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची. कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्थंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण.